नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 10वी नंतरचे शैक्षणिक पर्याय याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक आनंद जेठे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. प्राध्यापक आनंद जेठे हे जेठेस अकॅडमी पुण्याचे संचालक आहेत. त्यांनी BE इलेक्ट्रिकल आणि MSc फिजिक्सचे शिक्षण पूर्ण केलेलं असून ते NIT कर्नाटकचे माजी विद्यार्थी आहेत. जॅम क्वालिफाईड, TES आर्मी क्वालिफाईड, नेव्हल डॉकयार्ड क्वालिफाईड, MDL क्वालिफाईड, SCI क्वालिफाईड, एअर इंडिया क्वालिफाईड असून त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्याचबरोबर ते एक प्रसिद्ध फिजिक्स आणि मॅथ्स फॅकल्टी असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक शैक्षणिक पर्याय असतात. ते पर्याय नेमके कोणते या संदर्भात आज आपण सरांकडून माहिती घेऊयात. तर सर, जसं की मी आता म्हटलं, आपल्या अकॅडमीमध्ये महाराष्ट्रातून, ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असतात आणि त्यांना तुम्ही 10वी नंतर नेमकं काय करायचं याबद्दल मार्गदर्शन करतात. मात्र जेठेस अकॅडमीची सुरुवात नेमकी कशी झाली याबद्दल काय सांगाल? आधी काय असायचं की महाराष्ट्रातील जो स्टुडंट आहे तो फक्त CETच फोकस करायचा. म्हणजे महाराष्ट्राची जी CET असायची तोच फोकस करायचा. आणि काय होतं की आम्हाला माहिती होतं की हे सगळं सेंट्रलाइज होणार आहे. म्हणजे ज्या JEE आहे आणि जी नीट एक्झाम आहे जी मेडिकलसाठी असते, सगळं सेंट्रलाइज होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने आम्ही गावोगावी जाऊन ज्या काही शाळा असतील किंवा काही ग्रामपंचायत लेवलला काही कार्यक्रम घ्यायचो, सेमिनार्स घ्यायचो. त्यातून त्यांना ह्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत 11वी 12वीच्या याचं मार्गदर्शन करायचो. मग ते आम्हाला विचारायचे की सर, मग ठीक आहे, आम्हाला हे करायचं आहे, तर मग आम्हाला कुठे मिळेल? तर आमच्या गावखेड्यात तर याचे प्रशिक्षण देणारी कुठली संस्था नाही आहे. तर मी त्यांना मुंबई पुण्यातल्या काही नामांकित संस्था किंवा क्लासेस किंवा अकॅडमीबद्दल रेफर करायचो. पण नंतर असं लक्षात आलं की तो मुलगा त्या अकॅडमीमध्ये जातोय पण त्याला कुठेतरी गावखेड्यातला असल्यामुळे फीस तेवढी अफोर्ड होत नाही आहे किंवा तो तिथे तेवढा जुळवून घेत नाही आहे. तर मग माझ्या लक्षात आलं की जर आपल्याला हे सगळं ज्ञान आहे तर ही आपण सुरुवात केलेली का चांगली नाही होणार. मग त्या अनुषंगाने मग आम्ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही जेठेस अकॅडमी ही अफोर्डेबल लर्निंग ह्या सेगमेंटनुसार आम्ही चालवत आहोत. तर सर, जसं तुम्ही अकॅडमीबद्दल सांगितलं, मात्र नुकताच 10वीचा देखील निकाल लागलेला आहे. तर हा 10वीचा निकाल लागल्यानंतर आपण पाहिलं की 2 वर्ष विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या काळात घरीच अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी एक्झाम दिली आहे. तर अशा विद्यार्थ्यांना देखील तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता? मॅडम, कोरोनामध्ये प्रॉब्लेम काय झाला आहे की जो स्टुडंट आणि जो पॅरेंट्स वर्ग आहे, जो पालक वर्ग आहे, जो विद्यार्थी वर्ग आहे, तो थोडा एज्युकेशनबद्दल थोडासा नैराश्यात गेलेला आहे. कारण की 2 वर्ष पूर्ण कोरोनात गेल्यामुळे ऑनलाईन एज्युकेशनमुळे त्याला तेवढंसं त्याच्याशी जुळवून घेता नाही आलं स्टुडंटला. आणि त्यामुळे त्याचा बेस जो आहे, जो पाया आहे, जो 9वी 10वीमध्ये घडायला पाहिजे होता, तो थोडा कच्चा राहिल्यामुळे मुलांच्या समोर आता असे कन्फ्युजन आहे की सर, आता मला सायन्स घ्यायला पाहिजे, आर्ट्स घ्यायला पाहिजे, कॉमर्स घ्यायला पाहिजे. ज्या मुलांना हल्ली 90% मिळाले ते सुद्धा असे कन्फ्युजनमध्ये आहेत की मला सायन्स झेपेल का. आधी काय व्हायचं की मुलाला 60% जरी मिळाले तरी मुलगा कॉन्फिडन्स असायचा की नाही, मी सायन्स करू शकतो. मी काही कारणास्तव जर मी 10वीला जरा कमी पडलो असेल तर ते 11th 12thला मी माझं पूर्ण करून घेईल त्या पद्धतीने. परंतु आत्ता हल्ली काय झालेलं आहे की स्टुडंट हा नैराश्यात असल्यामुळे आम्ही स्टुडंट्सला काय करतो की प्रॉपर त्यांना काउन्सिलिंग त्यांची करतो, त्यांना गाईड करतो की जे काही तुमचा बेस कच्चा असेल तो बेस कुठेही तुम्ही जर 11th 12thला गेला, तुम्ही सायन्स घेतलं तर ते तुम्ही जे तुमचं 9th आणि 10thला जे काही सायन्स होतं किंवा जे मॅथ्स होतं ते परत रिपीट होतं 11th 12thला. फक्त ते थोडंसं अपडेट झालेलं असतं. ते तुम्ही त्या 2 वर्षामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे तुम्ही ते कवर करून घेऊ शकता. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जर तुम्हाला फॅकल्टी एक चांगली मिळाली तर तुम्ही खूप चांगला रिझल्ट त्यात देऊ शकता. त्यामुळे तुम्ही जर चूज करत असाल कुठलंही क्षेत्र तर हा न्यूनगंड मनातून काढून टाका, ही निगेटिव्हिटी मनातून काढून टाका की सर 2 वर्ष माझे कोरोनात गेलेत त्यामुळे मला काहीच जमणार नाही. म्हणजे आपल्याकडे असेही उदाहरणं आहेत की कित्येक जो पालक वर्ग त्यातला मी सांगेल की जे 10-10, 15-15 वर्ष त्या गॅप घेतलेला असतो आणि त्यानंतर ते शैक्षणिक वाटचालीला सुरुवात करतात. कित्येक पालक मी बघितलेले आहेत की 12th पास असतात किंवा 10th पास असतात, त्यानंतर ते ग्रॅज्युएट होतात किंवा LLB वगैरे करतात. तर त्यांच्याकडून आपण आदर्श घेऊ शकतो की ते त्या वयामध्ये एवढा मोठा गॅप असून जर ते करू शकतात तर आपल्याला तर ऑनलाईन
माध्यमातून तरी आपल्याला एज्युकेशन मिळत होतं, तर आपण ते केलं पाहिजे. आणि त्यात जर तुम्हाला काही जरी कमतरता स्वतःच जर वाटत असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे तुमचे जे शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना ते सांगू शकता. प्रत्येक टीचर हा मुलाच्या कल्याणासाठीच आणि त्याच्या मार्क्स किंवा त्याच्या रिझल्टच्या इम्प्रूव्हमेंटसाठीच काम करत असतो. त्याच्याशी जर तुम्ही प्रॉपर त्या टीचरशी जुळवून घेतलं तर निश्चित तुमचा चांगला निकाल येईल. अगदीच. आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वी नंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय असतात, मात्र काही विद्यार्थ्यांनी समजा सायन्स घेतलं तर सायन्समध्ये विद्यार्थ्यांसाठी काय पर्याय उपलब्ध आहेत? सायन्समध्ये मॅडम बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. आता मुलांना फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल एवढंच माहिती असतं, बट त्यात बरेच आहेत. फार्मसी आहे, ॲग्रिकल्चर आहे, खूप आहेत म्हणजे त्यामध्ये करण्यासारखं. पण मेन सायन्स का घेतलं पाहिजे तर माझ्या दृष्टिकोनाने मी का सायन्स घेतलं होतं तर मी हे सांगू इच्छितो की माझं त्यावेळीची मेंटॅलिटी काय होती सायन्स घेण्याची. मी ज्या टीचर्सकडे गेलो होतो त्यांनी मला सांगितलं होतं की सायन्स ही आपल्या शिक्षणाचं एक सेंटर आहे, एक मध्य आहे की तुम्ही त्यातून कुठेही जाऊ शकता. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगही करू शकता, तुम्ही मेडिकलही करू शकता, तुम्ही फार्मसीही करू शकता. उद्या जर तुम्हाला 12th नंतर वाटलं की मला कॉमर्समध्ये जायचं आहे, त्यातला एखादा कोर्स करून मला बँकेत मॅनेजर व्हायचं आहे किंवा मला आर्ट्समध्ये जायचं आहे, त्याच्यामध्ये जाऊन मला काहीतरी वेगळं, माझ्याकडे ॲक्टिंग स्किल आहेत, मला काही वेगळं करायचं आहे कला या शाखेमध्ये जाऊन, तर हे तुम्ही करू शकता. 10वीला काय असतं की 10वीचा जो स्टुडंट आहे तो तेवढा असा कॅपेबल नसतो स्वतःच्या करिअरबद्दल. तो काय असतो की एखाद्या मित्राने सांगितलं आहे ना किंवा बाजूवाल्या कोणीतरी काकूंनी सांगितलं आहे, काकांनी सांगितलं आहे, तेवढंच ऐकून तो स्वतःचे स्किल्स ओळखत नाही किंवा ते एजही स्किल्स ओळखण्यासारखं नसतं. आणि त्यामुळे काय होतं की मग तो कुठेतरी मित्राचं ऐकून, मित्र जर सायन्सला चाललाय तर मी सायन्सला जातो, मित्र जर कॉमर्सला चाललाय तर मी कॉमर्सला जातो, मित्र जर आर्ट्सला चाललाय तर मी आर्ट्सला जातो. तर ही जी दुसऱ्याला फॉलो करून त्याच्या मागे जाण्याची जी परंपरा आहे ती कुठेतरी मोडीत काढली पाहिजे आणि स्टुडंटला स्वतः त्याने डिसाईड केलं पाहिजे की मला काय करायचं आहे. जर डिसाईड होत नसेल तर मी तर स्टुडंटला सांगेल की मग सायन्स घेतलेलं कधीही चांगलं, कारण नंतर तुमच्याकडे 2 वर्ष आहेत आणि त्या 2 वर्षात तुम्हाला खूप चांगली मॅच्युरिटी येते आणि तुम्ही त्यात ठरवू शकता की तुम्हाला करिअर कशात करायचं. बट जर तुम्ही कॉमर्स किंवा आर्ट्स आत्ताच जर ठरवलं तर मग तुम्हाला परत सायन्सकडे येता येत नाही. मग हा एक मी सांगेल थोडासा आर्ट्स आणि सायन्स घेण्याचा थोडासा एक छोटासा डिसएडव्हान्टेज आहे. बट तुम्ही जर फोकस्ड असाल की नाही सर मला CAच करायचं आहे आयुष्यामध्ये, मग तुम्ही कॉमर्सलाच गेलं पाहिजे. मग तुम्ही सायन्स घेतलं किंवा नाही घेतलं आणि काही जास्त तुमच्याच्यात फरक पडणार नाही. बट तुम्ही कुठेतरी कन्फ्यूज असाल की सर ते माझ्याकडून होईल का, तेवढा मी कॅपेबल आहे का, किंवा कुठलंही जर कन्फ्युजन असेल की आर्थिक परिस्थिती माझी तशी आहे का, माझे घरचे मला तेवढा वेळ देतील का, तर मग तुम्ही सायन्ससोबत गेलात तर मग ते तुम्हाला सगळं जग हे ओपन राहतं. तुम्ही त्यात काहीही करू शकता, म्हणजे कुठलंही शिक्षण घेऊ शकता, वयाच्या कुठल्याही वर्षी तुम्ही ते शिक्षण कंप्लीट करू शकता जर तुमच्याकडे सायन्स असेल तर. अगदीच. तर 10वी नंतर सायन्स नंतर काय नेमके पर्याय आहेत हे तुम्ही सांगितलं. मात्र जेव्हा विद्यार्थी ठरवतात की आम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे तेव्हा त्या अगोदर त्यांना एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, तर या एक्झामबद्दल काय सांगाल? मॅडम जर इंजिनिअरिंगला आपल्याला जायचं असेल तर पहिलं तर आम्ही मुलांना, जर माझ्याकडे मुलं अप्रोच होतात, पूर्ण गावखेड्यातून आलेली मुलं असतात, त्यांना सायन्स आर्ट्स कॉमर्स एवढंच माहिती असतं. पण त्या सायन्समध्ये काय आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स कुठले घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला इंजिनिअरिंग सोयीस्कर जाईल किंवा काय ग्रुप लागतो हे सुद्धा माहिती नसतं. तर प्रथमतः मी मुलांना तर त्या सब्जेक्टबद्दलच सांगतो. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा ग्रुप घेणं हा कंपल्सरी असतो, तो तुम्ही घेतला पाहिजे. त्याचसोबत मग तुमची मार्किंग 12th बोर्डची कशी इम्प्रूव्ह होईल, जसं की आत्ताच आपण बघू शकतो की आपल्या महाराष्ट्र शासनाचा नवीन नियम आलेला आहे की जी MST CET जी महाराष्ट्र शासनामध्ये इंजिनिअरिंगसाठी जी एंट्रन्स एक्झाम आहे तिचे 50% वेटेज बोर्ड्सचे पकडले जाणार आहेत आणि 50% वेटेज हे त्या CETचे एक्झामचे पकडले जाणार आहेत. मग त्याने काय होईल की जर आपली ग्रुपिंग जर चुकली किंवा आपण असा एखादा सब्जेक्ट घेतला की तो आपल्याला जमत नाही आहे किंवा मग आपल्याला हार्ड वाटतं किंवा आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नाही शकत, तर आपले कुठेतरी बोर्डचे मार्क्स कमी येतील. त्या अनुषंगाने पहिलं तर स्टुडंट्सने PCM घेतल्यासोबत तर बायफोकल सब्जेक्ट जर घेतला, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स हा खूप चांगला सब्जेक्ट आहे, जो 200 मार्क्ससाठी असतो आणि त्याचे 100 मार्क्स प्रॅक्टिकलचे असतात. त्यामुळे प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्यामुळे आणि हल्ली कॉम्प्युटरकडे जाण्याचा मुलांचा क्रेज असल्यामुळे मुलांना ते खूप इझी पडतं. आणि तर जर PCM, कॉम्प्युटर सायन्स आणि इंग्लिश हे 5चा जो ग्रुप असतो तो जरी तुम्ही घेतलात तर तुम्हाला खूप चांगली संधी आहे इंजिनिअरिंगमध्ये जाण्याची. इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर तुम्ही MST CET महाराष्ट्राची आहेच, पण आम्ही मुलांना एनकरेज करतो की तुम्ही सेंट्रल लेवलची जी एक्झाम
एक्झाम आहे जसे जेई IIT जेई ही जी परीक्षा आहे तुम्ही ती दिली पाहिजे, त्यासाठी प्रिपरेशन केलं पाहिजे. कारण जर आपण टार्गेट जर वाघासारखं ठेवलं तर आपल्याला कुठेतरी जाऊन त्याच्या आजूबाजूला काहीतरी मिळणार आहे. आपण जर टार्गेटच आपण म्हटलं की नाही आम्हाला एकच ऑप्शन ठेवायचं, फक्त मी MST CET देणार आहे, आणि जर त्या एक्झाममध्ये काही कारणास्तव तुम्ही त्यावेळी आजारी असाल किंवा पेपर जो आला एखाद्या हे जे पेपर्स असतात ते MCQ टाईप पेपर असतात, म्हणजे ABCD त्यात ऑप्शन्स असणार आहेत, टाईम लिमिट आहे त्याला, आणि एखादा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करताय आणि अननेसेसरी तुम्ही त्याला 5 आणि 10 मिनटं दिलेत तर प्रत्येक क्वेश्चनचा तुमचा त्या वेळेत तुमचे 10 क्वेश्चन सॉल्व होऊ शकत होते. पण तुम्ही त्यावेळी काय केलं की त्या एका क्वेश्चनला 10 मिनटं दिल्यामुळे तुम्ही खूप मागे पडलात, आणि ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत हे तुमचा स्कोर किती आला याच्यापेक्षा तुम्ही किती मुलांच्या पुढे आहात, तुमचा रँक काय आहे याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही CET ही वर्षातून म्हणजे 12वी नंतर ती एकदाच होते तुमची CET, तर त्याच्यासोबत जर तुम्ही जेई दिलीत तर जेई ही 2 वेळा होते वर्षातून, जी जानेवारीमध्ये एक होते आणि एक एप्रिलमध्ये होते. तर हे तुम्ही 3 ऑप्शन्स ठेवलेत आणि या 3मध्ये जो काही तुमचा बेस्ट स्कोर येईल त्यानुसार तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकता. जर जेई थ्रू तुम्ही गेलात तर तुम्हाला नामांकित जे इंडियातले टॉपमोस्ट कॉलेजेस आहेत ते तुम्हाला मिळतील. त्यामध्ये IITs आले, NITs आल्या, IIITs आल्या, देन आपले मोठमोठे कॉलेजेस महाराष्ट्रातले, दॅट इज पुण्यातलं जर म्हणाल तर CUP आलं, PICT आलं, मुंबईतलं म्हणाल VJTI आलं, असे नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. आणि दोन्ही देण्याचा फायदा काय आहे की दोन्ही एक्झाम्समध्ये एक फिक्स कोटा आहे प्रत्येक कॉलेजेसमध्ये. जसा की आत्ता करंट चालल्याप्रमाणे की 85% कोटा हा CET थ्रू भरला जातो महाराष्ट्र शासनाच्या कॉलेजमध्ये, आणि 15% कोटा हा जेई थ्रू भरला जातो. जो जेईमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो तोही मुलगा इथेच म्हणजे महाराष्ट्रीयनच असतो, तो काय आउटसायडर नसतो. बट तुम्ही ज्यावेळी तुम्हाला समजा बाहेर जायचं असेल, NIT कर्नाटकात जायचं असेल, एखाद्या IITत जायचं असेल, तर त्यावेळी तुम्हाला फक्त जेईच लागते. म्हणजे जर महाराष्ट्र शासनाची जर कॉलेज असेल तर त्यामध्ये तुम्ही CET थ्रू जाऊ शकता, आणि जे काही बाहेरच्या राज्यातील कॉलेजेस असतील त्यामध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 15% कोटा हा अलाउट असतो, तो तुम्ही जेई थ्रू तिथे जाऊ शकता. त्यामुळे मी स्टुडंट्सला सांगेल की प्रिपरेशन करताना PCM ग्रुपच्या ज्या एक्झाम्स असतील, म्हणजे IIT जेई आणि नीट ह्या तर आहेच, बट तुम्हाला जर वाटत असेल की त्याच ग्रुपवरती खूप चांगलं तुम्ही NDAला चांगला स्कोर करू शकता, दॅट इज नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर ते सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे. कारण ह्या ज्या परीक्षा आहे त्याचा सिलेबस काही वेगळा नाही आहे, सिलेबस सगळ्यांचा सारखा आहे, फक्त जी टफनेस आहे, जी काठिण्य पातळी आहे ती थोडीशी वेगळी आहे, पेपर पॅटर्न वेगळा आहे, पण सिलेबस थ्रूआउट आपला जो 11th आणि 12th सायन्सचा जो आहे PCM ग्रुपचा तोच आहे. त्यामुळे जर तुम्ही ते जर केलं तर तुमचा खूप चांगला रिझल्ट, आणि तुमच्याकडे ऑप्शन्स भरपूर राहतील आणि नंतर तुम्हाला म्हणजे कित्येक अशा मी मुलं बघितले की नाही सर मी CETच करणार आहे, आणि जर CET स्कोर नाही आला त्या मुलाचा तर मग मी वर्ष रिपीट करतो. तर वर्ष रिपीट करणं किंवा 1 वर्ष आयुष्यातलं घालवणं हे काही सोल्युशन असू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही त्याच वेळी जर जेई दिली असती, तुम्ही दुसरी एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली असती तर तुम्हाला एक चांगला पर्याय उपलब्ध झाला असता. जसे की काही मुलं आमच्याकडे असतात, सर आम्हाला आर्किटेक्चर पण करायचं आहे आणि मी CET पण देईल, तर हे खूप चांगले ऑप्शन्स आहेत की तुम्ही मग सिलेबस सेम असल्यामुळे तुम्ही नाटाची एक्झाम द्या. नाटामध्ये जस्ट काय आहे की तुम्हाला थोडंसं ड्रॉइंग ॲडिशनल एक त्यामध्ये सब्जेक्ट ॲड होतो आणि तो करावा लागतो. तर ज्याला आर्किटेक्टला जायचं तर त्याची ड्रॉइंग चांगली आहे म्हणूनच तो आर्किटेक्चरला जातो आहे. त्यामुळे मग तो जास्त काही प्रॉब्लेम होत नाही. ज्यात तुम्हाला बेस्ट स्कोर होईल त्यात तुम्ही करिअर केलं कधीही चांगलं. अगदीच. त्यामुळे वेगवेगळ्या परीक्षांचे जे पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत त्याविषयी तुम्ही आता सांगितलेलं आहे. आणखीनही माहिती आपण सरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक आनंद जेठे. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत करते. ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांबद्दल सांगितलं, मात्र जो मेडिकलचा स्टुडंट आहे त्याला देखील एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि या एक्झामविषयी कुठेतरी भीतीही मनात असते, कारण परीक्षा तितकी कठीण असते. तर याविषयी काय सांगाल? मॅडम, जी भीती आहे तीच मूळ कारण आहे परीक्षेचं. कारण कठीण जर आपण कुठल्या गोष्टीला जर मानलं तर मग जगातली सगळी कुठलंही शिक्षण म्हणाल तुम्ही घ्यायचं, ज्ञान आपल्याला घ्यायचं असेल तर ते कठीणच आहे. कठीण इन द सेन्स की तुम्ही त्याला कसं मानताय, तुम्ही त्याला सोपं कसं करून घेऊ शकता. सोपं ते कधी होईल ज्यावेळी त्याला सांगणारा तुम्हाला किंवा जो शिक्षक वर्ग तसा मिळेल तो शिक्षक तुम्हाला त्याला सोपं करून सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला कठीण ते का वाटत असेल की तुम्हाला मग तुम्ही तसा शिक्षक किंवा मार्गदर्शक अजून शोधला नसेल तर ते तुम्ही पहिलं शोधलं पाहिजे. आणि नीट जर म्हणाल तर एवढी कठीण एक्झाम नाही आहे की ती होऊ नाही शकत आहे. आम्ही मुलं बघितलेत की 50-60% जरी 10thला
असतील तरी ती मुलं नीटसाठी प्रिपरेशन करतात, जी मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे, आणि ते त्यात चांगला स्कोरसुद्धा मिळवतात आणि गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा प्लेस होतात. बरीचशी मुलं आमची गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये प्लेस झालेली आहेत. त्यामुळे असं काही त्यातला न्यूनगंड मनात ठेवणं की मला जमणार नाही, किंवा मग मी मराठी माध्यमाचा आहे, किंवा मी सेमी इंग्लिशचा आहे, किंवा मी गावखेड्यातून आलेलो आहे, मला जमणार नाही, किंवा एक मुलांचा मी खूप म्हणजे एक फोबिया बघितलेला आहे की सर मी 10वीपर्यंत SSC बोर्डमध्ये केलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र बोर्ड्स थ्रू अभ्यास केलेला आहे, तर मी CBSE बोर्डाचा जर असतो तर मला हे खूप इझी झालं असतं. तर तसं काही नाही आहे. जर तुम्ही कुठल्याही बोर्डातून याल, जेव्हा तुम्ही 11th-12thला येता तेव्हा तुम्ही सोबत सगळे असता. कॉमन ही एक्झाम आहे, कुठलाही बोर्ड असू द्यात, आपल्या पूर्ण देशामध्ये जे काही बोर्ड्स असतील सगळे मिळून सगळ्या राज्यांचे बोर्ड्स म्हणूयात, CBSE, ICSE सगळी एकच एक्झाम, कॉमन एक्झाम फाईट करणार आहेत मेडिकलसाठी. ती आहे ती नीट. म्हणजे याने असं नाही की तो पुढे किंवा मी मागे, तुम्हाला जे काही तुम्ही शिकलाय ते कितपत चांगलं योग्य कळलेलं आहे. म्हणजे मुलं आम्ही बघितलेलं आहे की बोर्ड्समध्ये खूप चांगला स्कोर करतात, परंतु काही कारणास्तव मग त्यांना नीटमध्ये स्कोर करता येत नाही. कारण याचा प्रॉब्लेम काय आहे की मुलांना जी 10वीपर्यंतची जी पद्धत असते की काही सगळ्याच गोष्टी पाठ करून लिहिल्या तर सोपं असतं, किंवा पालकांचं सुद्धा एक त्यांना एक बर्डन असतं की तू पाठांतरला बस आणि पाठांतर कर, एवढं पाठ करून दे. तर सायन्स किंवा नीट किंवा JEE हे जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत हा तसा विषय नाही आहे. सायन्स किंवा JEE कुठली एक्झाम असेल तर, किंवा नीट असेल, तर ही तुम्हाला त्या सिलेबसला प्रॉपर समजवून घ्यावं लागेल. त्याच्यावर तुम्ही 2 पेज लिहू शकता पाठ करून, परंतु त्या 2 पेजमध्ये जर तुम्हाला एखादा कुठला बहुपर्यायी जसं MCQ पॅटर्नमध्ये काही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे, आणि तो पण टाईमली सोडवता आला पाहिजे. कारण ह्या परीक्षांमध्ये तुम्हाला टाईम लिमिट आहे. अप्रॉक्सिमेट जर बघितलं तर एक मिनटं तुम्हाला मिळतो ह्या परीक्षेसाठी, आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला तो प्रश्न वाचून त्याचं ॲनालिसिस करून त्याचा आन्सर जनरेट करून तुम्हाला तो सॉल्व करून तो टिक करायचा आहे तिथे. तर तेवढ्या वेळेत तुमच्याकडून त्या गोष्टी व्हायच्या असतील त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल, काही टिप्स अँड ट्रिक्स लागतील, बऱ्याचशा गोष्टी लागतील. त्या आपल्या JETHES अकॅडमीमध्ये पण बऱ्याचशा आपल्याला तुम्हाला प्रोव्हाइड होतात. काही आपल्या सेल्फ स्वतः इन्व्हेंट करायला लागतात, कारण सगळंच टीचरने दिलं तर मग स्टुडंट काय करेल. तर स्टुडंट्सला पण बरीचशी प्रॅक्टिस गरजेची असते. ती प्रॅक्टिससुद्धा आपण मुलांकडून करून घेतो आपल्या अकॅडमीमध्येच. आपल्याकडे सेल्फ स्टडी रूम्स आहेत, लायब्ररी आहे, तिथे लायब्ररीमध्ये बसून अभ्यास कसा केला पाहिजे, रोजचं नियोजन कसं असलं पाहिजे अभ्यासाचं, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण मार्गदर्शन करतो. ह्या मार्गदर्शनातून काय होतं की मुलाला सवय लागते स्वतः अभ्यास करण्याची. सेल्फ नोट्स कशा काढल्या पाहिजेत, मग JEEच्या नोट्स कशा असल्या पाहिजेत, नीटच्या कशा असल्या पाहिजेत, किंवा CETसाठी कशा असल्या पाहिजेत, किंवा बोर्डसाठी कशा असल्या पाहिजेत. तर ह्यासुद्धा आपण मुलांना सांगतो. कारण काय आहे की जेव्हा तुम्ही डिग्रीला जाल, ही मुलं जेव्हा डिग्रीला जातील त्यावेळी यांना कोण सांगणार नाही की तुम्ही नोट्स कसे काढायचेत. कारण डिग्रीमध्ये तुम्हाला सिलेबसही स्वतःचा शोधायचा असतो, तर रेफरन्स बुकमधून तुम्हाला काढायचं असतो, स्वतः सेल्फ नोट्स बनवायचे असतात. मग त्यावेळी या मुलांना खूप हार्ड जातं. जर आपण 11th-12th ह्याच एजमध्ये यांना नोट्स मेकिंग जर शिकवलं की कंटेंट कुठला त्यातला गरजेचा आहे आणि कुठला नाही आहे, म्हणजे करायला गेलं तर सगळंच केलं तरी चांगलं असतं, पण काही लिमिटेड असे टॉपिक्स आहेत त्यामध्ये ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये प्रश्न विचारले जातात. तर आधी मी सांगेल मुलांनी ते टॉपिक्स केले पाहिजे. जे इझी टॉपिक आहेत ते पहिले करून घेतले पाहिजे, याची लिस्ट बनवली पाहिजे, आणि एकदा काय मुलाला जर कॉन्फिडन्स आला की येस मला जमतंय, मग त्याने पूर्ण केलं तरी चालेल. पण एक प्रॉपर प्लॅनिंग जर त्याने 2 वर्षाची ठेवली, आणि ती प्लॅनिंग निश्चितच तुम्हाला टीचर्स आपले हेल्प करतात, तर तुम्ही त्या संदर्भात त्यांच्याशी मार्गदर्शन करून ह्या गोष्टी सर्व करून घेऊ शकता. अगदीच. या वेगवेगळ्या पर्यायांबद्दल तुम्ही सांगितलं. अनेक विद्यार्थ्यांना सैन्य दलात देखील जायचं असतं, तर डिफेन्स एंट्री एक्झाम जी असते ज्याला आपण NDA म्हणतो, त्याबद्दल काय सांगाल? डिफेन्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल, ॲज अ लेफ्टनंट म्हणून जायचं असेल, ऑफिसर म्हणून जायचं असेल, तर एक खूप चांगली संधी म्हणजे NDA जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, ही एक्झाम आहे. ती एक्झाम जर तुम्ही दिलीत तर 11वी-12वी एलिजिबिलिटी आहे त्याची, की 11वी-12वीचा तुमचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर PCM ग्रुप तुमचा असेल तर ती खूप इझी जाते, कारण त्या एक्झाममध्ये 300 मार्क्सला आउट ऑफ 900 हे मॅथ्स असतं, आणि मॅथ्समध्ये जर चांगला स्कोर झाला, आणि हा मॅथ्स जो आहे हा क्वालिफाईंग असतो. तिथे जर मॅथ्सचा पेपर तुमचा जर तिथे तुम्ही सॉल्व केला नाही, किंवा तुम्हाला त्यात इनफ मार्क्स मिळाले नाही तेवढे क्वालिफाईंग मार्क्स, तर तुमचा जो पेपर 2 आहे तो चेक होत नाही. त्यामुळे मॅथ्स खूप महत्त्वाचा आहे ह्या परीक्षेसाठी. जर तुम्ही मॅथ्स घेतलेलं असेल तर तुम्ही NDAची परीक्षा जर दिलीत तर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये जाऊन लेफ्टनंट होता येतं. आणि ह्या परीक्षांमध्ये काय आहे की
ॲडिशनल तुम्हाला एक सब्जेक्ट जो स्टडी करावा लागतो सायन्ससोबत, तो आहे आपला जो 10वीपर्यंत, ज्याला आपण सोशल सायन्स किंवा SST म्हणतो, जसं हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. त्यात थोडंसं GK आलं आणि करंट अफेअर्स. आणि ही परीक्षा काय आहे की UPSC बोर्ड घेतं, त्यामुळे ते ह्या परीक्षेची टफनेसही तशी आहे. त्यामुळे याचा रिझल्ट जर तुम्ही 900 पैकी 450 म्हणजे 50% जरी आणलात तरी तुम्ही देशामध्ये पहिल्या 10मध्ये किंवा टॉप 1 असू शकता. एवढ्या ह्या प्रकारची ही एक्झाम आहे. अगेन याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहेच, पण प्रॉपर जर तुम्ही अभ्यास केलात तर रिटर्न तुम्ही क्वालिफाय होता. त्यानंतर तुम्हाला SSB जो इंटरव्ह्यू असतो याचा तो फेस करावा लागतो. 5 दिवसाचा SSB सांगितला जातो आपल्याला. आपल्या SSBचे सेंटर्स असतात, त्या सेंटरला जायला लागतं. शासन आपली म्हणजे डिफेन्स आपली येण्या जाण्याची सोयसुद्धा करतं. म्हणजे तुम्ही जे काही टू अँड फ्रो तुमचे काही चार्जेस असतील ट्रेनचे, टू टायर AC ते सुद्धा तुम्हाला दिले जातात. तिथे खाण्यापिण्याची सोय असते. आणि त्यातून तुम्हाला तुमच्यामध्ये बघितलं काय जातं तर मेन आहे याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी. आणि त्यात जर तुम्ही तिथे योग्य असाल तर तुमचं सिलेक्शन होतं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक मेडिकलची एक्झाम असते, मेडिकल एक्झामिनेशन. त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला आपला खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं हेड ऑफिस आहे, तिथे तुम्हाला डिग्री करण्यासाठी पाठवलं जातं. डिग्री जर तुमची कंप्लीट झाली की त्यानंतर तुम्हाला एक ट्रेनिंग करायला लागते की तुम्ही कुठल्या म्हणजे स्ट्रीममध्ये जाणार आहात, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आणि त्याप्रमाणे तुम्ही प्लेस होता. विद्यार्थी मित्रांनो, यातील कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत तुम्हाला याचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये अप्रोच करू शकता. स्क्रीनवरती आमची वेबसाईट www.jtsacademy.com ही दिसतच आहे आणि आपले कॉन्टॅक्ट्स नंबरही तिथे आहेत. तुम्हाला काही त्याच्यातलं मार्गदर्शन असेल तर तुम्ही आमच्या अकॅडमीला अप्रोच करू शकता आणि तुम्हाला ते प्रॉपर गायडन्स दिलं जाईल. अगदीच. तर सर, 10वी नंतर शैक्षणिक नेमके कोणकोणते पर्याय आहेत याविषयी आज तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. आपले खूप खूप आभार. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.